शिक्षणाच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून समोर येत आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी 16 वर्षीय मुलीवर नाश्ता देण्याच्या बहाण्याने अतिप्रसंग केला। बेडसकर याच्या विरोधात अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेने मात्र संपूर्ण गाव हादरून गेला आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पीडित मुलगी ही 16 वर्षाची असून तिच्या मावशी आणि बहिणीसोबत राहत होती। आरोपी बेडसकर यांनी त्यांना नाश्ता देण्याच्या बहाण्याने आपल्या 4 चाकी गाडीत बसवलं, मात्र तो त्यांना एका निर्जन स्थळी घेऊन गेला। त्यानंतर त्याने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। याच वेळी तिथे काही लोक दाखल झाल्यानंतर बेडसकर यांनी तिथून पळ काढल्याची माहिती समोर येत आहे। या घटनेनंतर पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली आहे। त्यानंतर केज पोलिसांनी बेडसकर याच्या विरोधात विनयभंगासह गंभीर गुन्हे दाखल केले आहेत।